ओके. रिवाइज म्हणजे सगळा पार्ट नाही. ओके, कारण तो पार्ट मोठा आहे, सगळा रिवाइज होणार पण नाही. आपण मागचा पार्ट बघतोय की काय झालं एक्झॅक्ट फॉर्म्युले की जे तुम्हाला पुढे MCQsला पण लागतील. कन्सिडर द पार्टिकल परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. एक पार्टिकल आहे किंवा ऑब्जेक्ट आहे, काहीही कन्सिडर करू. तो ऑब्जेक्ट किंवा पार्टिकल काय करतोय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय, व्हर्टिकल प्लेनमध्ये. बरोबर आहे. ओके, इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. समजा तुमच्या बाजूने बघितलं, तुमच्या बाजूने, दिस इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, माझ्यासाठी असं दाखवतोय मी. ओके, दिस इज द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इन विच पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले होते जस्ट विचारतोय, काय काय आपण फील केलं होतं. तुम्ही लास्टचे 3 जण आहे ना, इथे बसा बरं पुढे. यस यस, एक्झॅक्टली काय सांगितलं होतं की जेव्हा पार्टिकल, सपोज दॅट पर्टिक्युलर पार्टिकल इज ॲट द बॉटम पोझिशन. सपोज दिस इज द सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचं सेंटर आहे. ही स्ट्रिंग कन्सिडर करूया आपण. ओके, तर याच्यामध्ये काय आहे मला सांगा की काय म्हणजे आपण तिथं काय कन्सिडर केलं होतं. समजा ही स्ट्रिंग आहे, आता इथे काय होणार होतं, इथे एक ऑब्जेक्ट आहे हॅविंग मास m, वेट mg, विच इज मूव्हिंग इन दिस डिरेक्शन. या डायरेक्शनला चाललेला आहे तो. बरोबर आहे, असं फिरतोय. when it is moving from bottom position to topmost position at that time its velocity, त्याची velocity काय होणार आहे, जेव्हा तो या बॉटम पोझिशन पासून वरती जातोय त्याला ग्रॅव्हिटी खाली खेचणार आहे ना. ग्रॅव्हिटी म्हणणार तू कशाला वरती जातोय, ठीक आहे, त्याला खाली खेचणार आहे. ग्रॅव्हिटेशनल पुल विल बी देअर विच इज इन द ऑपोजिट डायरेक्शन टू द मोशन. त्याचं जे मोशन आहे त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला असणार आहे ग्रॅव्हिटेशनल पुल. त्याची वेलॉसिटी जी आहे ह्या ठिकाणी, वेलॉसिटी जी आहे इट इज गोइंग टू डिक्रीज. ती काय होणार आहे, वेलॉसिटी कमी कमी होत जाईल. म्हणजेच त्याची कायनेटिक एनर्जी पण काय होणार आहे, डिक्रीज. वेलॉसिटी कमी होते म्हणजे ह्या साईडला मुद्दामून लिहिलं आहे की ह्या साईडने इकडून जेव्हा तो ऑब्जेक्टवर जाईल त्यावेळेला ही गोष्ट होणार आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर ज्या वेळेला तो टॉपमोस्ट पोझिशनला असेल, आपण कन्सिडर करू तो समजा ऑब्जेक्ट इथे सध्या टॉपमोस्ट पोझिशनला. दिस इज O, दिस इज रेडियस R. सपोज दिस इज द टॉपमोस्ट पोझिशन A, दिस इज बॉटम मोस्ट पोझिशन B, आणि इथं आपण मिडवे पोझिशन कन्सिडर करू त्याची समजा C. ठीक आहे, एकदम एक्झॅक्ट मिडवे नाही आला, खाली यायला पाहिजे जरा, पण आता ठीक आहे. जेव्हा तो इथे मिडवे पोझिशनला असेल, इकडे एक वेलॉसिटी असेल त्याची VA, इकडून इकडे जाताना टँजेन्शियल वेलॉसिटी विल बी लाईक दिस, आणि इथं त्याची वेलॉसिटी अशी डाऊनवर्ड डिरेक्शनला असेल VC. याला आपण म्हटलेलं VA, दिस इज VB, दिस इज वेलॉसिटी VC. तुम्ही म्हणणार सर वेलॉसिटी इकडे कसं काय राहील, ॲट दॅट इन्स्टंट. ॲट दॅट इन्स्टंट म्हणजे काय, समजा एक एक्झाम्पल बघा. समजा असं रोटेट होती, इथं स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग कट झाली. कट झालं तो ऑब्जेक्ट काय असं गोल गोल फिरत वरती जाणार आहे का, नाही. समजा या पोझिशनला कट झाली तर तो टँजेन्शियली निघून जाईल. आलं लक्षात. म्हणून टँजेंटला आपण वेलॉसिटी डायरेक्ट करतो. कळालं, हा एक पॉईंट. बरं, कमिंग बॅक टू द पॉईंट, काय बोललो होतो आपण लास्ट टाइमचं बोलूया परत. when this object is moving from bottom to topmost position at that time velocity going to decrease due to the gravitational pull. ग्रॅव्हिटीमुळे त्याची वेलॉसिटी कमी 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 होत जाणार आहे टॉपपर्यंत जाताना. म्हणजेच त्याची कायनेटिक एनर्जी कमी कमी होते. हे बघा, कायनेटिक एनर्जी कमी होते, दॅट इज मी इथं म्हणतो त्याची पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती इन्क्रीज होणार आहे.
कारण त्याची बघा हाईट बघा खालून ते इथपर्यंत वाढते. हाईट वाढली का पोटेन्शियल एनर्जी वाढते. का? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? mgh. जेवढी हाईट जास्त पोटेन्शियल एनर्जी पण तेवढी जास्त. म्हणजे इन शॉर्ट लक्षात घ्या, कायनेटिक एनर्जी कमी होते तर पोटेन्शियल वाढणार, पोटेन्शियल कमी झाली तर कायनेटिक वाढणार. एकमेकांमध्ये कन्व्हर्ट होत असतात. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट्स ओनली कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाही, तुम्हाला क्रिएट पण करता येणार नाही, त्याचं फक्त कन्व्हर्जन झालं आहे. मग कायनेटिक एनर्जी कमी होते तर पोटेन्शियल वाढते वेन द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग फ्रॉम बॉटम पोझिशन टू टॉप पोझिशन जाताना. टॉप टू बॉटम काय होणार आहे इथे? इथे बघूया, वरतून खाली येताना ग्रॅव्हिटी, ते तर स्वतः खाली येणारच आहे, ग्रॅव्हिटी पण पुल करणार आहे. ग्रॅव्हिटी पण पुल करत असताना बघा ग्रॅव्हिटी खाली ओढते तर इथे त्याची वेलॉसिटी जी आहे ती काय होते? इन्क्रीज होणार आहे या बाजूने. म्हणजेच त्याची कायनेटिक एनर्जी पण वाढणार आहे, कारण वेलॉसिटी वाढली तर कायनेटिक एनर्जी वाढत असते. हाफ mv². व्हीला डायरेक्टली प्रपोर्शनल येतो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. ठीक आहे. म्हणजे आणि इथे काय होईल बघा, वरतून खाली येते म्हणजे हाईट कमी होणार आहे. दॅट इज पोटेन्शियल एनर्जी जी आहे, आपण काय म्हणू इथं, पोटेन्शियल एनर्जी काय होईल? डिक्रीज. ओके. पोटेन्शियल एनर्जी काय होते? डिक्रीज होते वेन इट इज कमिंग फ्रॉम टॉप टू बॉटम पोझिशन. वेलॉसिटी वाढते, कायनेटिक एनर्जी वाढणार, कायनेटिक एनर्जी वाढली, पोटेन्शियल एनर्जी कमी. काहीतरी एनर्जी वाढली तर दुसरी कमी होणार. का? त्यातच कन्व्हर्जन पोटेन्शियलमध्ये होत असतं. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन, एनर्जी एका याच्यातून दुसऱ्या टाईपमध्ये कन्वर्ट होते. ठीक, दॅट्स इट. आता हे तर झालं आपला थेरॉटिकल पार्ट, काही जो डिस्कस करायचा होता रिवाईज. होणार काय आहे, आपण याचे व्हॅल्यूज बघितला होता. द वेलॉसिटी ॲट टॉप मोस्ट पोझिशन किती काढली होती? √GR किंवा RG काही म्हणा. मिडवे पोझिशनला √3 RG किंवा GR. आणि इथं वेलॉसिटी किती बघितली होती? √5 GR. 6 mg इज द टेन्शन. ओके, 6 mg टेन्शन आहे, ते आपण बघू MCQजमध्ये बघू तो पॉईंट. हे आलं लक्षात तुमच्या? इथं सगळ्यात कमी, त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा जास्त. एक गोष्ट ऑब्झर्व करा, ह्या वेलॉसिटीमध्ये मास नाही आहे, इंडिपेंडंट ऑफ द मास. त्या इक्वेशनमध्ये त्या दिवशी जेव्हा आपण काढलं होतं मागच्या लेक्चरला, त्यावेळेला मास त्याच्यामध्ये नव्हता. हा ऑब्जेक्ट छोटा असू द्या, मोठा असू द्या, अजून एवढा मोठा दगड असू द्या, तो कशावर डिपेंड आहे? रेडियस आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनवरती, त्यावरती डिपेंड आहे. ही रेडियस, ही रेडियस ज्याच्याने तो फिरतो आहे. यात काही डाऊट आहे? ही जस्ट रिवाईज केला आपण. आता पुढे जाऊ आपण. बघा, व्हेकल ऑन द टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स रोड किंवा ब्रिज काही म्हटलं तरी चालेल. व्हेकल ऑन द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स रोड किंवा कधी कधी हा वर्ड पण यूज करतात, ब्रिज. ओके, काय लक्षात घ्या, सपोज सिंपल वेने आपण बघूया. थोडंसं ह्या पद्धतीने रोड आहे, अशा पद्धतीने. आपण म्हणतो ना गाडी चालवत आहेत किंवा काही डर्ट बाईक्स असतात किंवा ऑफ रोडिंगला काही जण बाईकिंग करतात, म्हणजे गाडी टू व्हीलर चालवतात. तिथं असे ना रोड जे आहेत ना, असे सरळ जे रोड दिसतात ना तसे नसतात. तिथं असे माउंटन टाईप असतात, हिली एरिया असतो, वरतून खाली खालून वर असे. ठीक आहे, तर तिथे काय होतं माहिती का, तसा काहीतरी शेप आहे असं कन्सिडर करू, त्या पद्धतीचा रोड आहे आपण कन्सिडर करू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या टेकडीवरून आपण समजा, तुम्ही पण कधीतरी म्हणजे एक्सपिरियन्स केलं असेल, आपण सायकल चालवतोय किंवा एखादी टू व्हीलर चालवतोय. थोडंसं आता समजा इथून इथे आलं, म्हणजे इथं तुमची बाईक आहे किंवा व्हेकल आहे, इथून इथपर्यंत आलो आपण. इथे आल्यावरती आपल्याला काय फील होतं की अरे आता इथून असं सरळ थोडी अशी गाडी अशी जम्प करते का काय, नंतर टायर्स टेकतील का काय, असं फील होतं. बरोबर आहे की नाही? थोडं वरती असं वरच्या बाजूला म्हणजे पुश, किंवा आपण म्हणू की थोडीशी गाडी अशी हवेत गेल्यासारखी फील होते या ठिकाणी, या पोझिशनला टॉप मोस्टला. आलं लक्षात? त्याच्या मागचं रिझन काय होतं माहिती का,
बघा इथे आपल्याला काही इक्वेशन्स बघायचे आणि हा कॉन्वेक्स रोड आहे, त्याच्या टॉपला आहे इथं व्हेकल आपण कन्सिडर करू. ठीक आहे. आता इथे नेहमीप्रमाणे काय होणार आहे लक्षात घ्या, दिस इज वेट इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. गाडीचा वेट खालीच असणार, बरोबर आहे. मग मी इथे पहिले काहीही करण्याच्या आधी सगळ्यात पहिले consider a vehicle of mass m is moving on convex road as shown in figure. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे एक व्हेकल आहे ज्याचं मास एम आहे, तो कॉन्वेक्स रोडवरती मूव्ह होतो. हे त्याचा पाथ दाखवू वाटलं असतं डॉटेड लाईनने, हा त्याचा पाथ आहे. ठीक आहे, दाखवलं तरी पाथ चालेल, नाही दाखवलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर एक एक पॉईंट लिहितो आपण. मी वरती लिहितो लेट. त्यानंतर बघा mg weight of the vehicle in downward direction. डाऊनवर्ड डायरेक्शनला त्याचं काय आहे, वेट आहे. दोघांमध्ये फरक आहे बरं का, वेट आणि मास. तुम्ही म्हणणार मास सांगितलंय, वेट का सांगतोय? आपल्याला ती सवय झाली मास आणि वेट सेमच असतं. नाही, मास वेगवेगळे आहे, मास आणि वेट वेगळे, लक्षात घ्या. ठीक आहे, 9th स्टँडर्डला आहे तुम्हाला बुकमध्ये. मास म्हणजे टोटल नंबर ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, त्याच्या आतमध्ये असलेले कन्स्टिट्युएंट पार्टिकल किती आहे. मास कुठे चेंज होत नाही. हे समजा आपल्या म्हणजे आता माझ्या हातामध्ये जो पेन आहे, याचं मास अर्थवरती, याचं मास मूनवरती, याचं मास सनवरती सेमच राहणार आहे. मास मास म्हणतोय मी, पण वेट वेगवेगळं होईल. वेट म्हणजे काय, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. अर्थवरती ग्रॅव्हिटी वेगळी आहे, मूनवरती ग्रॅव्हिटी. समजा इथं वेट जर ह्या पेनचं 6 ग्रॅम आहे धरून चालू अर्थवरती, तर त्याचंच वेट मूनवरती 1 ग्रॅमच असेल, 1/6, याच्यापेक्षा 6 पट कमी. का? जी तिथे कमी असतो, एम इंटू जी केलं का ते कमी होऊन जातं. आलं लक्षात? सो ग्रॅव्हिटेशनल पुल इज डिफरंट ॲट द डिफरंट लोकेशन्स. तर वेट पण चेंज होऊन जातं. मास सेम राहणार मात्र कोणत्याही ऑब्जेक्टचा, कोणत्याही लोकेशनला, कोणत्याही प्लॅनेटवर. ठीक आहे, हे दोन गोष्टी डिफरंट आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नॉर्मल रिॲक्शन आपण इथे ड्रॉ करूया. नॉर्मल रिॲक्शन तुम्ही जर बघितला, ह्या ॲरोचं मिनिंग आहे बरं का, काहीही करायचं नाही. ठीक आहे, प्रत्येक ॲरोला त्याची आपण लेंथ किती काढतो त्याला या गोष्टींना मिनिंग आहे. तुम्ही बघा mg जास्त काढला आहे, नॉर्मल रिॲक्शन छोटा काढला आहे. का? कारण mg जास्त आहे आणि नॉर्मल रिॲक्शन कमी आहे म्हणूनच. मग ते काय दोन गोष्टी बघू आपण, लक्षात घ्या. दिस इज नॉर्मल रिॲक्शन बाय रोड टू व्हेकल. रोड कडून व्हेकलला असलेलं काय ते नॉर्मल रिॲक्शन आहे. यात काय अडचण आहे तुम्हाला? आर यू गेटिंग दिस? समजतंय?
ठीक आहे. आता नॉर्मल रिॲक्शन काय असतं याचं इक्वेशन तर बघू, पण मी जरा दुसरं काहीतरी सांगतो तुम्हाला. एक गोष्ट लक्षात घ्या, दिस इज द पर्टिक्युलर पर्सन स्टँडिंग ओव्हर हिअर. फिजिक्समध्ये पर्सन असाच असतो, असाच दिसतो, ठीक आहे. ओके, याचं एक पर्टिक्युलर वेट आहे एम जी. तर हे वेट फील का होतं माहिती का, इथं हे एन इज इक्वल टू एम जी सेम असतं, नॉर्मल रिॲक्शन आणि एम जी सेम असतं. बरं, एम जीमध्ये अजून इकडं सांगून देतो, एम जी म्हणजे फोर्स आहे बरं का. वेट म्हणजे काय आहे, फोर्स असतो. वेट काय आहे, फोर्स आहे. वेट इज अ टाईप ऑफ फोर्स. वेट इज अ टाईप ऑफ, तो फोर्स आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, वेट इज अ टाईप ऑफ फोर्स, तो फोर्स आहे, न्यूटनमध्ये मोजतो आपण त्याला. ठीक आहे, ओके. नॉर्मल रिॲक्शन ती पण फोर्स आहे. टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणजे समजा, आता कसं आहे, त्या गोष्टी रिलेटेड आहे म्हणून सांगून देतोय, नंतर परत वेगळं सांगायचं म्हणजे तुम्ही कन्फ्यूज व्हाल. समजा ही स्ट्रिंग आहे, त्याला मी इकडे काहीतरी ऑब्जेक्ट कनेक्ट केलेला आहे. इथं समजा आपण कन्सिडर करू फिक्स पॉईंट आहे, याचं एक पर्टिक्युलर वेट आहे एम जी, जे डाऊनवर्ड डिरेक्शनला आपण सांगू. इथं टेन्शन येणार स्ट्रिंगमध्ये, काय येणार की त्याला असं स्ट्रिंगमध्ये असतं ना टेन्शन व्हायचं. इथं वेट लावलं एवढं मोठं दगड बांधून एखाद्या दोरीला इथं, तर ते टेन्शन फील नाही होणार का स्ट्रिंगमध्ये. तर ते टेन्शनसुद्धा काय एक फोर्स आहे. वेट इज अ फोर्स. नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे. नॉर्मल परपेंडिक्युलर, नॉर्मल म्हणजे काय, तो सरफेसला परपेंडिक्युलर असतो. हा सरफेस असा आहे म्हणून याच्या फोर्सची डायरेक्शन पण त्याला, याला जर असं इथं तुम्ही अप्रॉक्सिमेटली पॅरलल लाईन काढली तर परपेंडिक्युलर राहील त्या सरफेसला. दॅट इज नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे. मी मागे पण एक एक्झाम्पल सांगितलं, समजा ती भिंत आहे, त्या भिंतीला तिकडं ढकललं, जाणार आहे का, अजून थोडी ताकद लावून ढकललं, जाणार नाही जाणार. अजून ताकद लावली, आपल्याकडे तेवढं पॉवरच नाही की त्याला आपण भिंतीला ढकलू, पॉसिबलच नाही. का, बॅलन्स कशाने होतोय, तेवढाच फोर्स. बॅलन्स म्हणजे काय, तो जो मी अप्लाय केलाय फोर्स, तो काय गायब होणार नाही. मग तो गेला कुठं, त्याला बॅलन्स केल्या गेलाय, तेवढाच फोर्स तिकडून भेटलाय. ठीक आहे, आता बॅक टू द पॉईंटकडे जाऊया आपण परत. हे मी तुम्हाला नॉर्मल रिॲक्शनचं सांगितलं, तेवढाच भेटलंय. ओके, आता परत आपल्या इक्वेशनकडे येऊ. इथे याला छोटा आणि याला जास्त का दाखवलं, जर हे इक्वल झाले तर गाडी नुकतीच जम्प व्हायला मोशनमध्ये येईल. आलं लक्षात, तर ते सेम नाही. किंवा आपण असं कन्सिडर करू, नॉर्मल रिॲक्शन जास्त आणि एम जी कमी झाला, एक एक्झाम्पल म्हणू ना, तर गाडी 100% इथून त्या रोडवरून येताना इथून अशी जम्प करणार आणि नंतर त्याचे टायर खाली टेकणार. पण आपण कंडिशन काय कन्सिडर करतोय, कॉन्व्हेक्स रोडवरून चालले विदाउट जम्पिंग, जम्प होणार नाही आहे. अशा कंडिशनमध्ये काय होईल, नॉर्मल रिॲक्शन कमी असणार आहे, हा एम जी जास्त असणार आहे कर्ड रोडवरती. सर इथे दोन्ही इक्वल का दाखवले, कारण तो मोशनमध्ये नाही, आपण साधं उभं आहे. आलं लक्षात, मोशनमध्ये तसं होणार. ठीक आहे, हा एक पहिला पार्ट. चला मी हे रफ करतो सगळं. पुढे इथे येऊया, ह्या पॉईंटकडे मी हे रफ करतो इथला पण. आर, आर इज अ रेडियस ऑफ कर्वेचर. आर काय म्हणू आपण, रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय माहिती का, समजा आता त्या डायग्रामला आपण थोडं छोटं करूया. समजा याच्यावरून हा ऑब्जेक्ट चाललाय, जी काय व्हेकल चालली, ठीक आहे, हा रोड आहे असा. याला जर समजा आपण सर्कल कंप्लीट केला, त्याला एक प्रकारे काय भेटेल, इथं एक रेडियस. पण आता पूर्ण सर्कल चालली का ती गाडी, नाही, एका कर्ववरून चालली, म्हणून ह्या कर्वचा तो तो काय झाला एक प्रकारे रेडियस. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, ओके. चला आता नेक्स्ट, पुढे रेडियस ऑफ कर्वेचर झालं. आता चला आता पॉईंटकडे जाऊ महत्वाच्या आपल्या. ॲज पर द डायग्राम there must
एक्झिस्ट सेंट्रीपेटल फोर्स फॉर इट्स मोशन. त्याच्या मोशनसाठी तिथं कोण असला पाहिजे. म्हणजे काय, जे नव्हते त्यांच्यासाठी पण सांगून ठेवतो, लक्षात घ्या. कोणतीही गोष्ट सर्कलमध्ये फिरते, कोणतीही गोष्ट कशात जाते, सर्कलमध्ये. तर सर्कलमध्ये फिरत असताना तिथे एक फोर्स पाहिजे तुम्हाला. कोणता फोर्स पाहिजे, सेंट्रीपेटल फोर्स. तरच ती गोष्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरणार आहे, अदरवाईज नाही. आणि त्याचा फॉर्म्युला आपण इवन नुसता आता 12thला बघायची गरज नाही, 11thला पण होता, पण शॉर्टमध्ये होता ग्रॅव्हिटेशनमध्ये, आणि 10thला पण ग्रॅव्हिटेशनमध्ये. तुम्ही बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पॉईंटमध्ये तिथं दिलेला आहे सेंट्रीपेटल फोर्स. सो इट इज द नेसेसरी फोर्स, सेंट्रीपेटल फोर्स. कशासाठी, सर्कलमध्ये जाण्यासाठी. आता ते कर्वेचरला चालले म्हणजे एक प्रकारे सर्कलच्या मोशनमध्ये चालले आहे. तर बघा मग मी इथं काय लिहितो, तो कोणता आहे, विच इज ऑलवेज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. तो फोर्स कुठं असतो, सेंट्रीपेटल फोर्स कुठं असतो, इथं जर ऑब्जेक्ट आहे असं जात असेल गाडी, तर अलॉंग द रेडियस सेंटर, अलॉंग द रेडियस. आता मागच्या डायग्राममध्ये जर बघितलं तर वरच्या डायरेक्शनला इथं एन आहे, खालच्या डायरेक्शनला कोण आहे, एम जी. दोघं एका डायरेक्शनला आहे का रे, एका डायरेक्शनला असते तर आपण ॲडिशन केली असती दोघांची. काय केली असती, पण डायरेक्शन ऑपोजिट आहे. म्हणजे समजा एक फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, ह्या पेनला मी इकडं एका फोर्सने खेचलं, समजा आपण मी 10ने खेचलं की ते 10 न्यूटनने डावीकडे, माझ्या लेफ्टने, तुमच्या बाजूने राईट असेल, ठीक आहे. माझ्या साईडने लेफ्टने मी समजा त्याला 10 न्यूटनने खेचला, आणि राईट साईडला मी फक्त 3 न्यूटनने खेचला. ऑपोजिट आहे हा दोन्ही. कुठे जाईल रे, इकडं लेफ्टला जाईल का राईटला जाईल, माझ्या बाजूने बघितलं तर लेफ्टला. का, इकडं 10 आहे आणि इकडं किती आहे 3, तो लेफ्टला जाईल का, कारण इकडं फोर्स जास्त आहे. तसंच त्या व्हेकलसाठी खाली फोर्स एम जी जास्त आहे, एन कमी, म्हणजे ती गाडी टेकून राहील त्या पर्टिक्युलर जमिनीला, इन शॉर्ट. पण ज्या वेळेला मगाशी मी जे पेनचं एक्झाम्पल दिलं, तो लेफ्टला जाईल, तर लेफ्टला जात असताना किती फोर्सने जाईल, 7, कारण मी 10ने खेचलं होतं लेफ्टला, 3ने खेचलं होतं राईटला. ऑपोजिट आहे, 10 - 3 7 उरतील, 7 फोर्सने तो लेफ्टला जाईल. तसंच जो इथे बघा एक अपवर्ड आहे एक डाऊनवर्ड आहे, उरलेला फोर्स किती राहील सांगा मला, एक डाऊनवर्ड आहे. देअर फोर एम जी मायनस एन एवढा आहे, त्याच्यातनं हा ऑपोजिट गेला एन इतका. जो उरला आहे कुठे उरेल, तो डाऊनवर्डलाच, कारण डाऊनवर्ड जास्त आहे, की जो अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटरच आहे, की जो त्यांचा काय आहे, सेंट्रीपेटल फोर्स आहे. आता मला सांगा, सेंट्रीपेटल फोर्सचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण मागे बघितला, किती आहे, येस, एम जी मायनस एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन, याला इक्वेशन 1 म्हणू. ठीक आहे. आता आपण इथे एक गोष्ट कन्सिडर करू. नाव just for maintaining the contact, n is equal to 0. फक्त कॉन्टॅक्टच ठेवायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त फोर्स आला तर तो जम्प करेल, जास्त वेलॉसिटी झाली किंवा काय जम्प करेल, त्याला नॉर्मल रिॲक्शन. हे बघा आपल्याला वेट का फील होतं माहिती का, आपल्याला नॉर्मल रिॲक्शन आहे म्हणून वेट फील होतं, नाहीतर वेट फील होणार. 11thला पण होतं बघा, वाय ॲस्ट्रॉनॉट फील्स वेटलेस इन द स्पेस. ग्रॅव्हिटेशनमध्ये होता शेवटचा पॉईंट, की त्यांना वेटलेस का फील होत आहे. तसं तर त्यांची बॉडी आहे तिथे, बरोबर आहे की नाही, मास तर आहे, मग वेट का नाही आहे. तिथं नॉर्मल रिॲक्शन भेटत नाही. काय भेटत नाही आहे, नॉर्मल रिॲक्शन भेटत नाही. नॉर्मल रिॲक्शन भेटली तर वेट फील होता. ठीक आहे. तर हा जस्ट जम्प करणार, त्यावेळेस नॉर्मल रिॲक्शन 0 असणार. 0 याच्यात पुटअप केला तर एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. यावेळेला व्ही काय होईल, व्ही इज इक्वल टू व्ही मॅक्स. तेव्हा तो जास्तीत जास्त एवढ्या वेलॉसिटीने जाऊ शकतो. मी इथं लिहितो व्ही मॅक्स. एम एम कॅन्सल,
देअरफॉर व्ही मॅक्स मॅक्झिमम वेलॉसिटीचा स्क्वेअर इज इक्वल टू आर जी किंवा जी आर. देअरफॉर व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ इक्वेशन नंबर 2. यात काय अडचण आहे तुम्हाला? तर इथपर्यंत आलेलो आपण. हे सगळ्याच्या सगळं तुम्ही लिहून घ्यायचं आहे. मग इन शॉर्ट आपण काय केलं इथे, शॉर्टमध्ये सांगतो, कन्फ्युजन नको. काही हे टर्म सांगत असताना काही बेसिक पण सांगितलं तुम्हाला. लक्षात घ्या, व्हेकल ऑन द कॉन्वेक्स रोड, कॉन्वेक्स रोडवरून व्हेकल चालला आहे. काही टर्म्स आपण बघितल्या. वेट इन द डाऊनवर्ड डिरेक्शन mg, देर इज अ नॉर्मल रिॲक्शन बाय द ग्राउंड ऑन दॅट पर्टिक्युलर व्हेकल, आणि तो कमी आहे याच्यापेक्षा कारण तो कॉन्टॅक्टमध्ये असं आपण कन्सिडर केलेलं आहे. ओके, हे करत असताना आर त्याची रेडियस ऑफ कर्वेचर कन्सिडर केली आहे. आता इथे तो सर्क्युलर मोशनमध्ये चाललेला आहे, तर देअर मस्ट एक्झिस्ट सेंट्रीपेटल फोर्स. ठीक आहे, मग सेंट्रीपेटल फोर्स किती आहे, विच इज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर असला पाहिजे. आता इथे जर डायरेक्शन बघितलं एम जी जास्त आहे, एन कमी आहे, तर तो खालीच असेल एम जी मायनस एन करून डाऊनवर्ड डिरेक्शनला, एम जी मायनस एन करून. त्याचा फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. जस्ट कॉन्टॅक्ट लेस फील होण्यासाठी किंवा जस्ट कॉन्टॅक्ट मेंटेन राहण्यासाठी एन इज इक्वल टू 0 पुटअप केला, व्हीची व्हॅल्यू त्यामध्ये निघाली आपल्याला. ठीक आहे, सॉल्व केल्यावरती इक्वेशन. चला सगळ्याच्या सगळं लिहून काढा. इथून लिहा. आधीचा जो पार्ट रिवाईजचा होता तो लिहिला तरी चालेल, जस्ट फॉर द सेक ऑफ इन्फॉर्मेशन.